नमस्कार मित्रांनो, तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत 1216 MGR चेन्नई सेंट्रल LTT सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये. तर ही गाडी जवळजवळ 12164 किलोमीटर कवर करते आणि हिला टाईम लागतो 21 तास 40 मिनटं. तर आत्ता ही गाडी आपली 11:40ला ऑन टाईम आहे. आधी 23 मिनटं लेट होती. प्लॅटफॉर्म नंबर 1वर आपली गाडी येणार आहे. माझा कोच बिफोर आहे. तुम्हाला सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन मी खाली जाऊन देतो. आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आलेलो आहे आणि इथे आझाद हिंद एक्सप्रेसचा ब्रेक उभा आहे. ही गाडी आत्ता हावरावरून पुण्याला आलेली आहे. या गाडीला टोटल हावरावरून पुण्याला यायला 30 आवर्स लागतात, 30 आवर्स 50 मिनिट्स लागतात आणि त्याच्यामध्ये त्याचे टोटल 30 स्टॉप्स आहेत. त्याच्यातले असे मेजर स्टॉप्स हावरा, टाटानगर, नागपूर, शेगाव, भुसावळ, जळगाव, दौंड, अहिल्यानगर असा रूट आहे हिचा आणि त्या मार्गे ते पुण्याला येते. आत्ताही पुण्याला आली आहे. आता ही संध्याकाळी परत निघेल हावराला जायला. मी ते 1 नंबर प्लॅटफॉर्मला उभा आहे. इथे भरपूर थोडीशी माहिती देतो तुम्हाला 1 नंबर प्लॅटफॉर्मची. तर इथे तुम्हाला खायला सगळं मिळेल. भरपूर इथे मोस्टली हल्दीराम्स आहे, त्यामुळे हल्दीराम्समध्ये तुम्ही भरपूर काय काय खाऊ शकता. राज कचोरी आहे, डोसा आहे आणि बाकी फूड स्टॉल्स आहेत. तिथून तुम्ही समोसा पाव, वडापाव, काय कोल्ड्रिंक घ्यायचं असेल ते पण घेऊ शकता. मी हल्दीराम्समधून आत्ता डोसा घेतला आहे आणि ऑरेंज पीस घेतला आहे. बॉटल घेतली ऑरेंज पीसची, तर ती पण तुम्हाला रिव्ह्यू करून सांगणार आहे. डोसा कसा आहे, फीस कशी आहे, क्वालिटी कशी आहे, त्याच्यानंतर प्राईस किती पडली मला. तर चला गाईस सुरू करूया जर्नीला. आता थोड्या वेळात 5 मिनिटात ट्रेन येईल. बाकी तुम्हाला ट्रेन आल्यावर अपडेट करतो आणि कुठली क्रॉसिंग्स येणार आहेत, ओव्हरटेकिंग्स आहेत आपल्या गाडीला, ते पण मी मध्ये तुम्हाला अपडेट करेल. तर असेच बघत राहा, ब्लॉग पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला क्रॉसिंग ओव्हरटेकिंग्स बघायला आणखीन मजा येईल. आपल्याला पुणे लोको शेडचं यार्ड दिसतं आहे. याच्यामध्ये बघा वॅप आपल्याला हा दिसतोय, इंडियन रेल्वेचा वॅप 7, BLWचा वॅप 7 दिसतोय. त्याच्यानंतर हा वॅप 7 आहे रोयापुरमचा. दोन्ही आपले वॅप 7 जे आहेत ते विश्रांती घेत आहेत. नंतर त्यांना कुठलं तरी ट्रेनला जोडण्यात येईल. आता आपली जी गाडी आहे 12164 MGR चेन्नई सेंट्रल मुंबई LTT सुपरफास्ट एक्सप्रेस, फ्लॅट 110-115 किलोमीटरवर आम्ही धावते. तर ते पण तुम्हाला आत्ता दाखवतो. आपण क्रॉस करणार आहोत 11029 CSMT कोल्हापूर कोयना एक्सप्रेसला. गाडी आता कासारवडवलीला आहे आणि आपली पण आता जवळपास पोचते. तर हाय स्पीड क्रॉस तर नाही मिळणार, पण 60-70 किलोमीटरवर ही गाडी जात असेल माझ्यावर. तर तिची क्रॉसिंग आता बघूया आपण. बाकी एवढ्या कुठल्या गाड्या नाही आहेत. मुंबईवरून त्या सगळ्या लॉंग डिस्टन्स ट्रेन्स आहेत, म्हणजे चेन्नईला येणाऱ्या, बंगलोरला येणाऱ्या, त्या सगळ्या दुपारी निघतात आणि आपण तेव्हापर्यंत ठाण्याला पोचणार. त्याच्यामुळे ही एकच क्रॉसिंग आहे जी तुम्हाला आता दाखवू शकतो. बाकी अजून कुठली क्रॉसिंग मिळाली आपल्याला तर मग ती पण तुम्हाला दाखवू. चला मग क्रॉसिंग बघूया कोयना एक्सप्रेसची. गाणं पण रिव्ह्यू करणार. तर चला फूड रिव्ह्यू करूया. तर आपण आता हल्दीराम्समधनं जे खाणं आणलं आहे तर आपण त्याचा रिव्ह्यू करणार आहोत. मी ते जसं की सांगितलं तुम्हाला, मी ते मसाला डोसा घेतला आहे, बटर मसाला डोसा. हे आपल्याकडे सांबार पण आहे आणि चटणी आहे आणि हे आपण घेतलं आहे क्रेझी पंच. तर चला रिव्ह्यू करूया आता, की मी एक दाखवतो तुम्हाला. बाकी प्लेटिंगमध्ये नंबर द्यायचे हल्दीरामचा. प्लेटिंग तर चांगलंच आहे हल्दीरामचं. ते मी सगळं काढून ठेवलेलं आहे. सांबार आहे, चटणी आहे आणि बटर मसाला डोसा पण खाणार.
चला आता टेस्ट करूया बटर मसाला डोसाची कसं लागतं. हा असा आपला बटर मसाला डोसा आहे, एकदम बटरमध्ये डुबवलेला. आपल्याकडे सांबार आहे, सांबार एकदम कन्सिस्टन्सी चांगली आहे. भाज्या पण त्याच्यात दिसतात आपल्याला, कांदा दिसतोय, कढीपत्ता दिसतोय, टोमॅटो दिसतोय. सांबार तर चांगला वाटतं. चटणी थोडी पातळ आहे, चटणी पाण्यासारखी वाटते थोडी. चला टेस्ट करून बघूया कसं लागतं. पाण्याची हे जास्त आहे. आणि चांगली हल्दीरामची नेहमीप्रमाणे बटर मसाला डोसामध्ये बटर व्यवस्थित प्रमाणात पडलेलं आहे. भाजी पण चांगली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे. सांबार पण एकदम गाढ कन्सिस्टन्सी चांगली आहे. आणि चटणी पण खाऊन बघूया आपण आता. उसळ टाकून थोडीशी चटणी पण एकदम चांगली आहे. तर मला या टोटल मिरची मसाला डोसा, सांबार, चटणी आणि हे जे ऑरेंज फिश जे मी घेतलेलं आहे तर त्याची टोटल प्राईस मला पडली 207 रुपये. माझ्या मते रिजनेबल प्राईस आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला भूक लागली असेल आणि तुम्हाला समोसा वडापाव वगैरे काय खायचा नसेल तुम्ही हल्दीराम्समधून हे बिल घेऊ शकता, बटर मसाला डोसा, सांबार आणि चटणीचं. तर आता आपली 12164 MGR चेन्नई सेंट्रल मुंबई LTT सुपरफास्ट एक्सप्रेस पोचली आहे लोणावळ्याला. इथे ट्रेनने जवळजवळ 70 किलोमीटर डिस्टन्स कवर केलेला आहे. लोणावळा एक हिल स्टेशन आहे, इथे रिसॉर्ट्स पण भरपूर आहेत. लोणावळा खंडाळा दोन्ही हिल स्टेशन आहेत, इथे रिसॉर्ट्स पण भरपूर आहेत. तर इथे तुम्ही वन डे स्टेसाठी येऊ शकता. फक्त सीझन जसा असेल त्याप्रमाणे रिजनेबल रेट्स असतील, त्याप्रमाणे तुम्ही बघून या. परत दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता आपली लोणावळा खंडाळा मिसिंग लिंक पण पुणे मुंबई मिसिंग लिंक पण चालू झाली आहे. त्यामुळे लोणावळा खंडाळा पूर्ण बायपास होतं आणि जवळजवळ तिथे 2 बोगदे आहेत. पहिला आहे तो 3 किलोमीटरचा आहे आणि दुसरा आहे तो 8 किलोमीटरचा आहे. तर ते पण तुम्ही बघू शकता. Everything you needed, I had. It wasn't enough for you. It was never enough. Everything you needed, I had. So why don't you just tell me the truth? Oh, everything you needed, I had. It wasn't enough for you. It was never enough. Everything you needed, I had. So why don't you just tell me the truth? Oh, आपली ट्रेन 12164 MGR चेन्नई सेंट्रल मुंबई LTT सुपरफास्ट एक्सप्रेस आता पोचली आहे कल्याण जंक्शनला. तर आत्तापर्यंत ट्रेनने जवळजवळ 150 किलोमीटरचं डिस्टन्स कवर केलेलं आहे आणि कल्याणला तसं बघायला वगैरे काही नाही आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्ट मिळेन ठाण्याला. मी ठाण्याला उतरणार आहे आणि मग ही गाडी ठाण्याहून जाईल पुढे मुंबई LTTला. तर मंडळी माझी जर्नी आता संपलेली आहे. मी आता तुम्हाला उतरल्यावर अपडेट नव्हता दिला. ट्रेन आपली जवळजवळ 1.25 तास लेट पोचली. तर खरा रिव्ह्यू सांगायचा झाला तर ट्रेन चांगली आहे, क्लिनलीनेस चांगला आहे. पुण्यात ऑन टाईम पोचते, पण पुण्यानंतर जे लेट करतात ते खूप लेट करतात. म्हणजे भरपूर ठिकाणी थांबवलं. खाणं पण तुम्ही ट्रेनमध्ये पॅन्ट्री घेऊ शकता, ट्रेनमध्ये पॅन्ट्री आहे. फूड चांगलं आहे. पण आणि मी तर हल्दीराम्समधलंच घेतलं. पण माझं सजेशन असं आहे की तुम्ही या ट्रेननी समजा तुम्हाला वेळ असेल, टाईमपास करायचा असेल, सुट्टी असेल आणि हे व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही या ट्रेननी येऊ शकता. ब्लॉग बनवायचा या ट्रेन तुम्ही येऊ शकता. नंतर मी सजेस्ट करेन की या ट्रेननी शक्यतो नका येऊ, कारण ती पुण्याच्या पुढे लेट होते. समजा तिकडून साऊथवरनं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही साऊथवरनं येऊ शकता. बाकी पुण्याच्या पुढे यायचं असेल तर मी सजेस्ट करेन या ट्रेननी नका येऊ. दुसरी ट्रेन आपली नॉर्मल
ज्या ट्रेन्स आहेत त्या बघा. म्हणजे जसं की आपली रोजची चालणारी वंदे भारत, इंटरसिटी अशा ट्रेन्स बघा. तर चला मित्रांनो, हा व्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट जर्नीमध्ये. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ट्रॅव्हल बडी चॅनलला. असेच नवीन नवीन व्लॉग मी टाकत राहणार आहे. तुम्ही बघत राहा आणि आवडला नक्की लाईक करा, कॉमेंट करा. तुम्हाला अजून काय व्हिडिओ बनवायला हवा असेल तो नक्की सांगा. चलो गाईस, टाटा, बाय बाय, सी यू. Everything you needed,